आगामी काळात होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलंय। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जर आपण गाफील राहिलो तर मराठी माणसांसाठी ही शेवटची निवडणूक असेल असं राज ठाकरे म्हणाले। एकदा मुंबई हातातून गेली तर आपल्याला कुणालाही काही जमणार नाही। हातातून मुंबई गेली तर लोक थैमान घालतील असं म्हणत नाव न घेता राज ठाकरेंनी सत्ताधारी पक्षांवर हल्लाबोल केलाय। आता यावर राजकीय वर्तुळातून काही प्रतिक्रिया समोर येत आहेत। रात्र वैराची आहे, गाफील राहू नका, आजूबाजूला लक्ष ठेवा। ज्या प्रकारचं आता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे, ज्या प्रकारचं राजकारण आता ज्या प्रकारे हे मतदार याद्या आणि याच्यात जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं। मराठी माणसासाठी म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल। जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा, आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग ती कोणालाच आवरता येणार नाही। मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची आहे, कुठेही गाफील राहू नका। मराठी माणूस जागाच आहे आणि मराठी माणूस खुश सुद्धा आहे, कारण गेल्या 11 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींनी ज्या प्रकारची कामं ही मुंबईकरांसाठी आणि मराठी माणसासाठी मुंबई शहरामध्ये केली, मेट्रो, अटल सेतू, कोस्टल रोड, सीसीटीव्ही कॅमेरा किंवा बीडीडी चाळीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला 560 फुटाचं घर जे दिलं, त्यामुळे मराठी माणूस हा उत्साहामध्ये आहे, खुश आहे। येणाऱ्या विकासाकडे, प्रगतीकडे आणि उन्नतीकडे फार मोठ्या आशेने हा मराठी माणूस हा बघतोय, आणि त्यामुळे मराठी माणसांनी ज्यांना घरचा रस्ता दाखवला त्यांना कुठेतरी भीती वाटते। ज्या पद्धतीनं राज ठाकरे यांनी टीका केलेली की मराठी माणसांची शेवटची निवडणूक, इतिहासात देखील आता देखील मराठी माणसाचं रक्षण आणि मराठी माणसांच्या हक्काचं रक्षण या ठिकाणी सरकारनं केलेलं आहे, भविष्यात देखील इमोशनल मतं घेण्याचा प्रयत्न आहे, इमोशनल वातावरण तयार करून मतं घेण्याचा प्रयत्न आहे। मला वाटतं कुठलीही निवडणूक शेवटची नसतं, प्रत्येक निवडणुकीचं वेगवेगळं महत्त्व असतं। या निवडणुकीचं महत्त्व काय मुंबईमध्ये, तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं महत्त्व आहे मुंबई शहराला आंतरराष्ट्रीय लेवलचं डेव्हलपमेंट करणे, आणि त्यामुळं इमोशनल आता मतं मिळणार नाही। त्या ठिकाणी जात पंथ धर्माचं राजकारण करून मतं मिळणार नाही, तर विकसित मुंबईकरता मतं मिळतील असं मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।